आणि यानंतर बुलेटिनमध्ये नागपूरमधून धक्कादायक आणि खळबळजनक अशी बातमी समोर येते। समुपदेशनाच्या नावाखाली एका मानसोपचार तज्ञानं अल्पवयीन मुलींवरती बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे। आणि या हैवान मानसोपचार तज्ञानं 15 वर्षांत 50 जणींना आपलं शिकार बनवलंय। या संदर्भातील सविस्तर अपडेट आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्याला देत आहेत। पराग, अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे, नेमकं काय सविस्तर अपडेट आहे, काय कारवाई केली जाते? नक्कीच हा खरं तर धक्कादायक प्रकार आहे, कारण की एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जेव्हा कोणी जाते तेव्हा तो अगोदरच जो आहे तो नैराश्यात किंवा मानसिक परिस्थिती त्याची ठीक नसल्यामुळे जेव्हा जात त्याच्याकडे उपचार घेण्यासाठी जातो, अशांचा गैरफायदा घेण्याचा जो प्रकार आहे तो याच प्रकरणामध्ये समोर आलेला आहे। यामध्ये अल्पवयीन मुलींसह महिलांचा सुद्धा जो आहे लैंगिक छळ झाल्याची जी प्राथमिक माहिती जी आहे ते पोलिसांकडून मिळते आहे। पोलिसांनी या प्रकरणात त्या जो आहे मानसोपचार तज्ञाला अटक सुद्धा केली आहे। सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे। या प्रकरणात फार कोणी तक्रार करायला खरं तर समोर येत नव्हतं, मात्र या डॉक्टरकडून एका जो तरुणीला जो ब्लॅकमेल केलं होतं ती तरुणी खरं तर स्वतःला या अत्याचाराला कंटाळून जी आहे ती समोर आली आणि त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आणि डॉक्टरला अटक सुद्धा झाली। आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस जो आहे सविस्तर तपास करण्याचा प्रयत्न करतात की नेमके खरंच किती प्रकरण आहे। आता 2 प्रकरणं आहेत, 3 प्रकरणं आहे की आणखी किती अशा पद्धतीचा जो आहे हा घटना घडलेला आहे। सगळ्यांचा सखोल तपास जो आहे तो पोलीस तपास करत आहे। त्यासाठी एक पथक सुद्धा जे आहे पोलिसांनी स्थापन केल्याची माहिती धन्यवाद पराग, अतिशय महत्त्वाची माहिती आपण दिली की या सविस्तर तपासासाठी आता पथक सुद्धा नेमण्यात आलंय, म्हणून पुढे कशी कारवाई होती हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। तर नागपूरचा हैवान डॉक्टर नेमका कसा होता? भंडारा आणि गोंदियातून येणाऱ्या गली मुलींचं तो लैंगिक शोषण करायचा। शिबिराच्या नावाखाली बाहेर येऊन गुंगीचं औषध देत तो बलात्कार करत असल्याचं कळलंय। मुलींचे फोटो आणि व्हिडिओ काढून तो ब्लॅकमेलिंग करून त्यांच्यावरती अत्याचार करायचा। 15 वर्षांत त्याने 50 जणींना आपल्या वासनेचं शिकार बनवल्याचं कळतंय। परिसरातल्या अनेक महिलांची सुद्धा छेड काढताना तो सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेला आहे। तर अशा या नराधमावरती आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय।